तर विद्यार्थ्यांची इन्व्हॉल्ड मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे रिक्षामधनं सुद्धा जातात. मंत्री महोदय, आपल्याला माहिती असेल रिक्षामधनं जाताना काही काही रिक्षावाले 4-4, 5-5, 6-6 विद्यार्थी एका रिक्षात कोंबून, आणि त्यासुद्धा तुम्ही म्हणाल विना परवान्याच्या किंवा जुन्या झालेल्या रिक्षा असतात, आणि मग बाबा या शाळेला जाणाऱ्या रिक्षात त्यामुळे कारवाई नको असा कुठेतरी विचार करून त्यावर कारवाईच होत नाही, आणि कधी दुर्घटना घडली मग त्या दिवशी अख्ख्या विधानसभेत त्याच्यावर चर्चा होते. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की त्यावर सुद्धा, ज्या रिक्षा विना परवान्याच्या वापरल्या जात आहेत त्यावर सुद्धा कडक कारवाई ही झाली पाहिजे. त्यासोबतच अनेक वेळेला मी मागे सुद्धा मुद्दा मांडलाय, आज आपली वेळ मिळाली म्हणून मी सांगतो की रिक्षा या मुद्दामून फेअर या ओपनली नाकारतात. लोकांनी सांगितलं आम्हाला अमुक ठिकाणी जायचं तर नाही जाणार सांगतात. तुमच्यासोबत बैठक घेतल्यानंतर तुम्ही अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर 7 दिवस कारवाई होते, पण 8व्या दिवसापासून परत जैसे ते होते. यावर काही आपण विशेष मोहीम घेणार का, असे माझे 2 प्रश्न आहेत. धन्यवाद. निश्चितपणे अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य वरुण देसाई यांनी मला या संदर्भात माहिती दिली होती, आणि त्यांच्या मतदारसंघातील बँड्रा स्टेशनवर अशा पद्धतीनं रिक्षामध्ये विद्यार्थ्यांना कोंबून नेलं जातं अशी गोष्ट त्यांनी माझ्या जेव्हा निदर्शनास आणली, मी ताबडतोब बैठक घेतली, संबंधित अधिकाऱ्यांना त्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्यात. परंतु तरीसुद्धा बेकायदेशीरित्या अशा प्रकारे जर काही वाहतूकदार अशा विद्यार्थ्यांना घेऊन जात असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि परत एक चांगल्या मोहीम म्हणजे 1 जानेवारी ते 31 जानेवारी ही तारीखसुद्धा आम्ही निश्चित केलेली आहे की संपूर्ण मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे जे काही बेकायदेशीर वाहनं ही रस्त्यावर आलेली असेल आणि विद्यार्थ्यांची बेकायदेशीरित्या वाहतूक करत असेल त्यांच्यावर सर्वांवर कारवाई केली जाईल. सन्मान्य सदस्य अभिजित पाटील बोला. 2 मिनिटात बोला, आता कन्क्लूड करा. एकच प्रश्न.